असं होतं. मी विसरले, कम्प्लिटली विसरून गेले. अगं आईस्क्रीम फ्रीझर मध्ये ठेवायचंच राहिलंय. मी आलेच. फोन ही माझ्यासाठी एक लर्निंग प्रोसेस असणार आहे आणि लिटरली रोज एक नवीन दिवस असतो आणि काही ना काहीतरी मी त्यांच्याकडनं शिकत असते. माझा जो एक भूतकाळ आहे जो मला कुठेतरी खात राहतो आणि ज्याच्यामुळे मी सुद्धा एकटी पडलेली आयुष्यामध्ये, तो कुठेतरी डोकावतोय. हॅलो, हाय, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. अशोक मामा ही मालिका आपल्याला रोज बघायला मिळते कलर्स मराठीवर आणि मालिकेची कलाकार आज आपल्यासोबत आहे, म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी भैरवी. तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिली तर कशी आहेस? मी खूप छान. तू कशी आहेस? मीही खूप छान आहे. मालिका सुरू होऊन आता झाले बरेच दिवस झाले आहेत आणि फायनली अशोक मामांसोबत जे काम करायचं तू सुरुवातीला म्हणाली होतीस की एक ड्रीम कम ट्रू मोमेंट आहे आणि आता तू ते जगतेस. तर ओव्हरऑल फिलिंग कशी आणि अनुभव कसा? खूप खूप ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे आणि खूप सुंदर अनुभव आहे. मी तेव्हाही म्हटलं होतं की ही माझ्यासाठी एक लर्निंग प्रोसेस असणार आहे आणि लिटरली रोज एक नवीन दिवस असतो आणि काही ना काहीतरी मी त्यांच्याकडनं शिकत असते. ते सहकलाकार म्हणून इतके कमाल आहेत की मला खूप भारी वाटतं. हल्ली बघायला मिळतं की मोस्ट ऑफ द सीन्स त्यांच्याबरोबर होतात, तर त्यावेळीची प्रोसेस कशी असते? त्यांच्याबरोबर सीन्सही होतात आणि इतके काय म्हणत आपण जरा इंटेन्स असे सीन्स त्यांच्यासोबत माझे असतात, कारण का सिरियलमध्ये आमचं असं एकमेकांविरुद्ध अशा भूमिका आहेत. मला त्यांचं काहीच पटत नसतं आणि मी ते त्यांना नेहमी सुनवत असते, असं ते कॅरेक्टर आहे. आणि ते करताना मला सुरुवातीला दडपण यायचं, पण आता त्यांचीसुद्धा मला ते कॅरेक्टर प्ले करतानाही मदत होते, त्याच्यामुळे मजा येते ते कॅरेक्टर प्ले करताना. त्यांनी अशी काही टिप्स वगैरे दिल्या आहेत का, किंवा एखादी गोष्ट अशी समजावून सांगितली असेल जी शेअर करावीशी वाटते? टिप्स म्हणजे येस, आम्ही जेव्हा रिहर्स करत असतो तेव्हा ते हमखास मला माझ्या कॅरेक्टरचा किंवा एखाद्या वाक्याचा पेस काय असला पाहिजे किंवा तू कुठे पॉज घे म्हणजे जास्त इम्पॅक्ट येईल, अशा बऱ्याच गोष्टी ते मला सांगत असतात आणि त्याचा खरोखर मला खूप उपयोगही होतो. आणि जसं मी म्हटलं की एक कलाकार गिविंग असला तर ते गिव्ह अँड टेक खूप छान होतं आणि त्यांच्यासोबत एक काय ॲक्टरचं एक बॉन्डिंग आता माझं क्रिएट होतं आहे. वाव. आणि ते पडद्यावर दिसतंय सुद्धा, कारण रिअलमध्ये आपण जशी असू ना तसं रिअलमध्ये आपल्याला ते अनुभवायला जास्त छान होतं. लहान मुलं बरीच आहेत, तिघांसोबत तू काम करतेस आणि आता बरेच सीन त्यांच्यासोबतही तुझे असतात. त्यांच्यासोबत काम करण्याचा एकूणच अनुभव कमाल. त्यांच्यासोबत आम्ही ऑफस्क्रीन खूप धमाल मजा मस्ती करत असतो आणि ते कुठेतरी बॉन्डिंग आता रिफ्लेक्ट होईल. आत्ता स्टोरी प्लॉटनुसार आत्ताच मी त्यांना माझ्याकडे घेऊन आलेली आहे आणि आता आमचे एकत्रित सीन्स जास्त लागणार आहेत, त्याच्यामुळे मला ते तर धमालच आहेत. म्हणजे सेटवर त्यांच्यामुळे खूप पॉझिटिव्हिटी असते. बरं, हे काहीतरी आता सीनमध्ये बघायला मिळतं की तू रडतेस पण त्या मुलांपासून ते सगळं लपवतेस, तर ओव्हरऑल सीनमध्ये काय चाललं आहे नेमकं, काय सांग? सीनमध्ये मी बेसिकली आत्ता जो सीन तुम्ही बघत होता त्याच्यामध्ये आम्ही 31st पार्टी सेलिब्रेट करतो आहे, पण माझा जो एक भूतकाळ आहे जो मला कुठेतरी खात राहतो आणि ज्याच्यामुळे मी सुद्धा एकटी पडलेली आयुष्यामध्ये, तो कुठेतरी डोकावतो आहे आणि ते काय आता अर्थात प्रेक्षक बघतीलच. बरं, 31sta विषय निघालाच आहे, तर काय आहेत न्यू इयर्सचे प्लॅन्स, कसं सेलिब्रेशन होणार आहे आणि रिझॉल्युशन्स काय आहेत? या वर्षाच्या शेवटी तर खूप छान एक नवीन सुरुवात झाली आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आता ही मालिकासुद्धा आता खऱ्या अर्थाने जी सुरू झालेली आहे ती अजून फुलणार आहे. सो मी या बाबतीत खूप एक्सायटेड आहे. आणि नवीन वर्षाचे प्लॅन्स तर खरं तर मी नेहमी अशी रेझोल्युशन्सची लिस्ट असते, पण यावेळेला असं काही नाही आहे. मला वाटतं मी जे आत्ता करते ते मी कन्सिस्टंटली करत राहीन आणि तेच एक संकल्प आहे की ही मालिका अजून छान पोचवावी प्रेक्षकांना. भैरवी एक कॅरेक्टर बघायला गेलं तर ते नेगेटिव्हही नाही आहे आणि त्या कॅरेक्टरविषयी बऱ्याच छटा आहेत त्याचा. ते कॅरेक्टर प्ले करायला मिळाले, ती संधी मिळाली आहे, त्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील आणि ओव्हरऑल आतापर्यंत प्रेक्षकांचा आलेला प्रतिसाद? येस, तू म्हणालीस तसं ते नेगेटिव्ह नाही आहे, पण येस एक ग्रे शेड आहे आणि मुळात प्रत्येकाला ते रिझनिंग आहे. ती आत्ता कुठेतरी तिखट वाटते आहे किंवा एक काय म्हणूयात ती स्ट्रॉंग आणि डायरेक्ट बोलणारी परखड अशी वाटते, पण तिची पण काही कारणं आहेत त्याच्यासाठी, काहीतरी बॅक स्टोरी आहे आणि ती हळूहळू उलगडत जाईल. आणि मला अतिशय आनंद होतो की
सिरियलच्या माध्यमामध्ये मला अशी स्ट्रॉंग भूमिका परत साकार करायला मिळणं. आधीची सुद्धा मी जी भूमिका साकार केली होती तीसुद्धा एक अशी सोशिक मुलगी नव्हती आणि आत्ताच्या काळात अशा भूमिका सिरियल माध्यमामध्ये येणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि अर्थात ती मला करायला मिळते आहे. ही ॲक्टर म्हणून माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना मी हेच सांगेन की तुम्हाला माहितीच आहे की ही टिपिकल मालिका नाही आहे, थोडीशी हटके आहे, त्याचा प्लॉट वेगळा आहे आणि त्या प्लॉटची आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. भैरवी मुजुमदार विरुद्ध अशोक माजगावकर असा हा लढा आता सुरू झालेला आहे. तर नक्की पहा, तुम्हाला मजा येईल. थँक्यू सो मच आणि तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.